नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे पेटवडगाव मधून. आज मनोरंजक साधनांमध्ये अधिकतम रमलेल्या पिढीला घडविण्याचे शिक्षकांसमोर आव्हान आहे. थोर महापुरुषांच्या विचारांचा जागर करून या नवविश्वात विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आपण मार्गदर्शक बनले पाहिजे. विद्यार्थी हेच आपली संपत्ती व ऊर्जा आहे, असे प्रतिपादन आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे यांनी केले. ते आदर्श गुरुकुल विद्यालय इथं आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी बोलत होते. स्वागत व प्रास्ताविकमध्ये मुख्याध्यापिका सौ महानंदा घुगरे म्हणाल्या की शाळा म्हणजे समाज विकासाचे साधन आहे. प्राचीन काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी गुरुकुल शिक्षण पद्धती अवलंबली जात होती. त्याच पद्धतीने या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तुंग यश प्राप्त व्हावे यासाठी उत्तम नागरिक घडविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. यावेळी मुख्याध्यापिका सौ महानंदा घुगरे यांच्या हस्ते औक्षण करून नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या तालावर पुष्पवर्षाव करून सुविचारांच्या जयघोषात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. विहान फडतरे, श्रीशैल्य स्वामी, रुद्र डोंगे, वेदांत चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यालयातील अनुभव मनोगतातून व्यक्त केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, मुख्याध्यापिका तथा सौ MD घुगरे, व्हॅलीचे मुख्याध्यापक VS डोईजड, प्रशासक MH चौगुले तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर इंगवले व विद्यार्थी ईशांत कांबळे यांनी केले. विघ्नेश चव्हाण, पार्थराजे पाटील यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक SG जाधव यांनी मानले.